तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर याआधी मी माझ्या चॅनलवरती भरपूर सारे रेसिपीज आणि व्हिडिओ शेअर केलेत, तर ते तुम्ही अजूनही पाहिले नसेल तर लगेच जाऊन चेकआउट करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अश्विनी कळसेकर मॅम इन्स्पायर्ड आंबट बटाट्याची भाजी। तर आंबट बटाट्याची भाजी काय असते तर ही बटाट्याचीच ग्रेव्ही असते, पण ही जास्त फ्लेवरफुल असते, म्हणजे सगळे मिक्स्ड फ्लेवर येतात, जसं की गोड आंबट तिखट एकाच टाईमला आपल्याला हे सगळे फ्लेवर्स खायला मिळतात आणि खूपच जास्त सोपी आणि मोजक्या साहित्यात बनणारी रेसिपी आहे, पण तितकीच जास्त फ्लेवरफुल आणि टेस्टी लागते ही ग्रेव्ही। तर बघूयात कशी होती ही रेसिपी। तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, आणि ही रेसिपी कशी बनली जाते ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। तर ही आंबट बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुवून सोलून घेतलेत। तर इथे मी 4 बटाट्यांचा वापर करते आहे। तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे बटाटे असे मस्त एकसारखे हाफ मून्समध्ये कट करायचे आहेत, म्हणजे आपण बटाट्याच्या काचऱ्या वगैरे करताना जसे कट करतो बटाटे तसेच कट करून घ्यायचे। त्याला तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता। तर इथे बघा मस्त मी एकसारखे हे बटाटे कट करून घेतलेत आणि मग ह्याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे। तोपर्यंत मी एकीकडे मस्तपैकी आपल्या भाजीला फोडणी देण्याचं प्रिपरेशन करते आहे। तर भाजीला फोडणी देण्यासाठी सगळ्यात आधी मी गॅसवरती एक कढई व्यवस्थित कडक तापवून घेते आहे आणि त्यात आपण ॲड करणार आहोत तेल। तर मी इथे साधारणतः 2 चमचे तेल घेते आहे आणि तेल व्यवस्थित कडकडीत तापवून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की मग मी आता ॲड करणार आहे 1 टीस्पून मेथी दाणे। तर नक्की ॲड करायचे आहेत मेथी दाणे। त्यात मेथी दाणे व्यवस्थित फुलले की मग मी आता ॲड करणार आहे 1 टीस्पून मोहरी। मोहरीही चांगली तडतडू द्यायची आणि या स्टेजला तुम्ही यामध्ये हिंगही ॲड करू शकता। हे चांगलं तडतडलं मेथी दाणे हिंग आणि मोहरी की मग मी आता ॲड करणार आहे आपण चिरून घेतलेले सगळ्या बटाट्याच्या फोडी। तर मस्त हा बटाटा या तेलामध्ये सोडायचा आणि ह्याला मस्त परतून घ्यायचं आहे। तर साधारणतः 1-2 मिनटं हाय फ्लेमवरतीच ह्याला परतून घ्यायचं आहे, असा मस्त तो तेलामध्ये फ्राय झाला पाहिजे। तर इथे बघा मस्त फ्राय होऊ लागला आहे हा बटाटा। इथे बघा मस्त कलर चेंज होऊ लागला आहे या बटाट्यांचा, साधारणतः 1-2 मिनटं झालेत। आता मी आता ॲड करणार आहे 1 टीस्पून हळद, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि त्याचसोबत मी आता ॲड करणार आहे अगदी हाफ टीस्पून धना पावडर। तर धना पावडर का टाकतो कारण आपण यात जे वाटण ॲड करणार आहोत त्यात आपण अख्खे धने टाकणार आहोत, त्यामुळे ह्या धना पावडरने ह्याला छान असा फ्लेवर येतो। तर नक्की ॲड करायची पावडर। तर इथे बघा काय मस्त टेम्पट हे आत्ताच आता मस्त फ्राय झाला आहे तेलामध्ये। त्या स्टेजला मी याला झाकून 5 मिनिटांचा वाफ काढून घेते, गॅस स्लो करू। तोवर आपण एकीकडे याचं वाटण बनवून घेऊयात। तर वाटण बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आहे ओल्या नारळाचे तुकडे, असे मस्त एकसारखे छोटे बारीक कट करून घेतले तुम्ही नारळाचे तुकडे, आणि त्याचसोबत मी ॲड करणार आहे अगदी 1 मोठा चमचा धना, अख्खं धनं। तर याला काही भाजून वगैरे नाही घ्यायचं, आपण जसं मार्केटमधून आणून तसं टाकायचं आहे। त्याचसोबत मी ॲड करणार आहे अगदी 1 फोड चिंचाची आणि मग ह्याला मस्त वाटून घ्यायचं आहे। यात काही पाणी वगैरे ॲड नाही करायचं आहे, मी अजिबात पाणी न ॲड करता अशी मस्त एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची, अगदी बारीक वाटून घ्यायची ही पेस्ट। आणि मी ही पेस्ट आपल्या बटाट्यांमध्ये ॲड करणार आहे। तर इथे बघा मस्त मी ही पेस्ट या बटाट्यांमध्ये ॲड केली आहे आणि ऑलरेडी हा बटाटा 50% कुक झाला आहे। तर ही पेस्ट ॲड करून याला फ्लेमवरती अगदी साधारणतः 1-2 मिनटं शिजवायचं आहे। की ग्रेव्ही हवी आहे तितकं पाणी ॲड करायचं आहे कन्सिस्टन्सीसाठी आणि ह्याला मग बॉईल येऊ द्यायचं आहे। त्याचसोबत आता या स्टेज ॲड आहे सर, तर मी ॲड करून शिजू द्यायचं आणि साधारणतः अगदी 5 मिनिटांसाठी। तर इथे बघा अगदी 5 मिनिटांमध्ये झाली आहे रेडी आपली चमचमीत गरमागरम आंबट बटाट्याची भाजी रेडी। आणि मस्त कलर टेक्स्चर अगदी स्मूथ क्रीमी अशी दिसते ही भाजी, आणि जितकी मस्त तितकी टेम्पटिंग आणि फ्लेवरफुल लागते ही भाजी। बघा बटाटा ही प्रॉपर शिजला गेला आहे आणि मस्त आंबट गोड तिखट अशी मिक्स फ्लेवरची अशी ही भाजी लागते। तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। आणि आता सगळ्यात शेवटी मी या भाजीला गार्निश करणार आहे भरपूर साऱ्या बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबिरीने, आणि मग सर्व करूयात आपली ही मस्त आंबट गोड तिखट आंबट बटाट्याची भाजी। तर अशा प्रकारे झाली आहे माझी आंबट बटाट्याची भाजी रेडी। तर परफेक्ट कलर आणि टेक्स्चर आलं आहे या भाजीला आणि मस्त दिसते आहे आणि टेस्टलाही तितकीच छान लागते ही भाजी। मस्त अशा आंबट गोड तिखट फ्लेवर्स येतात त्या भाजीचे। तर खूप जास्त फ्लेवरफुल भाजी आहे आणि झटपट बनणारी रेसिपी आहे जसं तुम्ही बघितलं। तर
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.